साहेबांचा नाद करायचा नाही. साहेबांच्या मनात जे असतं ते कोणाला दिसत नाही आणि जे ते करतात त्याची कल्पना कोणाला आयुष्यातही नसते. हीच वाक्य शरद पवार यांच्या बाबतीत खरी ठरली असून पवारांनी असं काम केलं की ज्यामुळे त्यांना जाळ्यात अडकवू पाहणाऱ्या नेत्यांचं, कर्तृत्व संपवू पाहणाऱ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचा खेळ खल्लास झाला. कालपर्यंत ज्या व्यक्तीला बोललं जात होतं की तुम्ही आता निवृत्त व्हा, कशाला निवडणुका लढता, त्या सगळ्यांची बोलती बंद झाली. कारण साहेबांनी असा प्रहार केला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांची पाचावर धारण बसली आहे. सगळ्यांना वाटत होतं आता दादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी ही आता सुनेत्रा वहिनींच्या ताब्यात गेली आहे. ती खरं तर साहेबांच्या छत्रछायेखाली तिचं विलिनीकरण व्हायला पाहिजे होतं. ते झालं नाही म्हणजे साहेबांची पावर संपली असं लोकांना वाटत होतं. त्यातच राज्यसभेवर साहेबांना खासदार करण्याचं स्वप्न दादांचं होतं, पण संख्याबळ नसल्यामुळे ते शक्य होत नाहीये. तर महाविकास आघाडीला शरद पवार नको आहेत अशी ही चर्चा केली जात होती, कारण की त्यांचं वय झालंय, त्यांनी निवृत्त व्हावं. पण राजकारणात एक म्हण आहे, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही समोरच्याला हरवलंय, नेमकं त्याच वेळी समोरच्याने तुमच्यासाठी पराभवाची चाल पूर्ण लिहून ठेवलेली असते. 84 वर्षांच्या त्या म्हाताऱ्या योद्ध्याने महाराष्ट्राच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल एका रात्रीत कसा हातात घेतला, कोणाला काही कळायच्या आत त्यांना संपवायला निघालेल्या सगळ्या नेत्यांचा खेळ कसा काय खल्लास झाला. त्यांनी असा काही चक्रव्यूह रचला की मुख्यमंत्री देखील हरले आहेत. महाराष्ट्राचं राजकारण आता त्यांच्या बोटावर कसं काय नाचतंय. त्यांनी असं काय केलं की इतकी कमी आमदारांची संख्या असूनही त्यांच्या हातात सगळ्या चाव्या कशा काय गेल्या. चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडतंय ते एखाद्या मोठ्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सपेक्षा कमी नाही. आपण टीव्हीवर बघतो, वर्तमानपत्रात वाचतो, पण खरी गोष्ट पडद्याच्या मागे घडत असते. महाराष्ट्रात राजकारणाचे जे महाभारत सुरू आहे ते भरपूर वर्षांपासून सुरू आहे, पण अचानक युद्धाला सुरुवात झाली. अचानक वाद का सुरू झाला, तर तो 28 जानेवारीनंतर, ज्यावेळेस महाराष्ट्रातील एक लोकनेते अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण राज्य हादरलं होतं, शोकाकुल होतं. पण राजकारण हे असं क्षेत्र आहे जिथे मृत्यूबद्दल दुःख व्यक्त होत असतानाच पुढच्या सत्तेची गणितं मांडली जातात. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोक सुरू होता, पण तेवढ्यात सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली ती उपमुख्यमंत्रीपदाची. त्यावेळेस राष्ट्रवादीचे मोठे नेते दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांना दादांचा राष्ट्रवादी पक्ष बळकावायचा होता असं बोललं जात होतं. त्यांचा असा भ्रम झाला होता की राष्ट्रवादीचे मालक आपणच होणार. पण त्याचवेळी बारामतीमध्ये एक 84 वर्षांचा योद्धा शांत होता. साहेबांच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. साहेब काही दिवस आजारी होते. त्यांना मुंबईच्या किंवा पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. जगाला वाटलं की साहेब आता खचलेत, पण खरी कहाणी तिथेच लिहिली जात होती. साहेबांनी हॉस्पिटलच्या त्या बेडवरूनच अशा काही फोन कॉल्स केल्या, असे काही निरोप धाडले की ज्याचा सुगावा ना इंटेलिजन्सला लागला ना मीडियाला. अजितदादांच्या निधनानंतर काहीच दिवसात सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला. त्यांना पक्षाचं अध्यक्षपद मिळालं आणि त्या उपमुख्यमंत्री झाल्या. लोकांना वाटलं की हे फडणवीसांनी घडवून आणलंय. पण विचार करा, सुनेत्रा वहिनींना राजकारणात पुढे कोणी आणलं? साहेबांनी जाणीवपूर्वक स्वतःला बाजूला ठेवलं आणि त्यांनी रोहित पवारांना मैदानात उतरवलं आणि स्वतः पडद्यामागे राहिले. रोहित पवार जेव्हा आरोपांची मालिका लावत होते तेव्हा साहेब हॉस्पिटलमध्ये शांत झोपलेले असायचे. पण रोहित पवारांच्या प्रत्येक वाक्यामागे साहेबांचा शब्द होता. साहेबांनी अशा काही हालचाली केल्या की सुनेत्रा वहिनींना सत्तेत बसवून त्यांनी पवार कुटुंबाचा ताबा पक्षावर कायम ठेवला. ज्या प्रफुल्ल पटेलांना वाटलं होतं की आपण आता किंगमेकर होऊ, त्यांना साहेबांनी अशा प्रकारे कोपऱ्यात ढकललं की त्यांना आता साहेबांच्याच नावाने राजकारण करावं लागतंय. आता येऊया मूळ मुद्द्यावर. शरद पवार आता कुठल्याही निवडणुकीला उभे राहणार नाहीत. त्यांनी आता निवृत्ती घ्यावी असे लोक म्हणत होते. विरोधक तसेच सत्ताधारीही टीका करत होते. पण शरद पवार हे काही साधेसुधे खेळाडू नाहीत. त्यांनी एका रात्रीत असा डाव टाकला की पक्षात त्यांची कुठलीही ताकद नसताना, आमदारांची संख्या कमी असतानाही त्यांना इतका मोठा फायदा मिळालाय, इतकी मोठी त्यांची पावर वाढली आहे की आता संपूर्ण महाराष्ट्राची जी चावी आहे ती त्यांच्याकडे आली आहे. पहा, महाराष्ट्रामधले जे चाणक्य आहेत त्या चाणक्यांनी अखेर सिद्ध करून दाखवलं की अनुभवापेक्षा महत्त्वाचं किंवा मोठं काहीच नसतं. राज्यसभेची निवडणूक आली होती आणि राज्यसभेवर साहेबांना खासदार होण्याची इच्छा अजितदादांची होती असं रोहित पवारांनी सांगितलं होतं. पण त्यांची जी युती आहे म्हणजे महाविकास आघाडी, म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना, हे साहेबांना जागा द्यायला तयार नव्हते. साहेब हे चांगलेच ओळखून होते. त्यांनी कधीच त्यांच्याकडे जागेची भीक मागली नाही.
त्याऐवजी त्यांनी महायुतीमधील आपल्या जुन्या संबंधांना उजाळा दिला. साहेबांचे आणि फडणवीसांचे संबंध हे फक्त राजकीय नाहीत, तर त्यामागे एक वेगळीच अंडरस्टँडिंग आहे. साहेबांना माहीत होतं की जर फडणवीसांनी आपल्याला छुपा पाठिंबा दिला तर आपण सहज निवडून येऊ आणि आघाडीला आपली किंमत कळेल. साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा अनेक नेते त्यांना भेटायला जात होते, पण साहेब कोणाशीही राजकारणावर बोलत नव्हते. ते फक्त शांतपणे फैकून घेत होते. पण तिथेच साहेबांनी अशा काही लोकांना भेट दिली जे राजकारणाचे खबरे मानले जातात. त्यांनी अशा काही नावांच्या चिठ्ठ्या दिल्या की ज्यांनी महायुतीच्या गोटात खळबळ माजवून दिली. साहेबांनी स्वतःला विक्टीम म्हणून लोकांसमोर सादर केलं, पण पडद्यामागून तेच शिकारी होते. त्यांनी दाखवलं की महाविकास आघाडी त्यांना डावलत आहे, जेणेकरून जनतेची सहानुभूती त्यांना मिळेल. आणि दुसरीकडे त्यांनी फडणवीसांना पटवून दिलं की जर शरद पवार राज्यसभेवर गेले तर भाजपचं कसं भलं होईल. ही आहे साहेबांची खरी हुशारी. फडणवीस जे खेळ खेळतायत त्याचे नियम साहेबांनी एका वर्षापूर्वीच लिहून ठेवलेत. रोहित पवार दररोज नवे आरोप करत होते, पण साहेब एका शब्दानेही त्यावर बोलले नाहीत. का? कारण साहेबांना माहीत होतं की जोपर्यंत तरुण रक्त मैदानात भांडतंय तोपर्यंत आपल्याला आपली ऊर्जा वाचवून ठेवायची आहे. रोहित पवारांच्या माध्यमातून त्यांनी पक्षातल्या गद्दारांना उघडं पाडलं आणि जेव्हा ही सगळी प्रकरणं साहेबांच्या हातात आली तेव्हा त्यांनी असा काही निवाडा केला की सगळेच चक्रावून गेले. साहेबांनी कोणत्याही नेत्याला स्वतःहून काढलं नाही, पण परिस्थिती अशी निर्माण केली की त्या नेत्यांना स्वतःहून साहेबांच्या पायावर डोकं ठेवावं लागलं. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना आता साहेबांच्या इशाऱ्यावर चालावं लागतंय, कारण त्यांना माहीत आहे की साहेबांच्या खिशात त्यांचे कोणते पत्ते आहेत. राज्यसभेची जागा ही साहेबांसाठी फक्त एक पद नाही, तर ते त्यांचं अस्तित्व आहे. त्यांनी आयुष्यात कधीही निवडणूक हारली नाही आणि ही परंपरा त्यांना कायम ठेवायची होती. जेव्हा महाविकास आघाडीने हात वर केले तेव्हा साहेबांनी आपली चाणक्य नीती वापरली. त्यांनी फडणवीसांशी असा काही संवाद साधला की महायुतीमधील अनेक आमदार साहेबांना मतदान करायला तयार झाले. हा छुपा पाठिंबा मिळवणं हे कोण्या साध्या माणसाचं काम नाही. साहेबांनी फडणवीसांना असं काही गाजर दाखवलं की त्यांना वाटलं आपण पवारांना निवडून आणून महाविकास आघाडीचा पराभव करत आहोत. पण प्रत्यक्षात साहेब तिथे निवडून जाऊन पुन्हा एकदा दिल्लीत आपली ताकद दाखवणार आहेत. फडणवीसांना वाटतंय ते जिंकलेत, पण साहेबांनी तर आधीच ट्रॉफी आपल्या नावे करून ठेवली आहे. या पूर्ण प्रवासात अनेक भावनिक क्षण आले. सुनेत्रा वहिनी जेव्हा साहेबांना भेटायला गेल्या तेव्हा साहेबांच्या डोळ्यात पाणी होतं. लोकांनी विचार केला की साहेब हळवे झालेत, पण त्या आसवांमध्ये एक मोठी राजकीय तडजोड दडलेली होती. साहेबांनी वहिनींना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की पवार कुटुंब कधीच वेगळं होऊ शकत नाही. या एका वाक्याने साहेबांनी अजितदादांच्या समर्थकांना आपल्याकडे वळवून घेतलं. त्यांनी दाखवून दिलं की ते फक्त एका पक्षाचे नेते नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या मोठ्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. साहेबांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, पण लोकांनी त्यांना सगळं काही द्यायला सुरुवात केली. हाच तो पवार फॅक्टर आहे जो कोणालाच समजत नाही. आता कथेतल्या शेवटाकडे वळूया. साहेब आता पूर्णपणे फिट आहेत. ते सिल्वर ओकवर बसून पुढच्या हालचाली करत आहेत. राज्यसभेचा फॉर्म भरला जाईल तेव्हा कोणालाही कल्पना नसेल की साहेबांना कोणाची मतं मिळणार आहेत. पण जेव्हा निकाल येईल तेव्हा सगळ्यांना धक्का बसेल. साहेब निवडून येतील आणि तेही विक्रमी मतांनी. तेव्हा जगाला कळेल की देवेंद्र फडणवीस जे डावपेच टाकत होते ते साहेबांच्याच परवानगीने टाकत होते. साहेब हे एक असे हिरो आहेत ज्यांना विलनच्या भूमिकेत राहून सुद्धा पिक्चर हिट करायचा असतो. त्यांनी स्वतः काहीच केलं नाही, पण लोकांना असं काही कामाला लावलं की आज अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा साहेब साहेब करत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार नावाचं जे गूढ आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडलं जात आहे. ज्यांना वाटलं होतं की साहेबांचा काळ संपला त्यांना आता कळून चुकेल की साहेबांचं साम्राज्य आता कुठे सुरू झालंय. त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर फडणवीसांनाही चेकमेट केलं आहे. साहेबांना माहीत होतं की सुनेत्रा वहिनींना पुढे करून आपण भाजपला कसं गुंतवून ठेवायचं. त्यांनी हेही ओळखलं होतं की महाविकास आघाडीतील मित्रपक्ष कधी दगा देतील याचा भरवसा नाही. म्हणूनच त्यांनी आपला प्लॅन बी आधीच तयार ठेवला होता आणि तो प्लॅन म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा छुपा पाठिंबा. हे आहे साहेबांचं राजकारण. वरून शांत दिसणारा पण आतून तुफान असलेला समुद्र म्हणजे शरद पवार. अखेर ही माहिती आपल्याला हेच सांगते की महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हेच खरे हिरो आहेत. त्यांनी कठीण काळात, आजारपणात आणि कौटुंबिक संकटात सुद्धा आपला तोल ढळू दिला नाही. उलट त्यांनी त्या संकटांचं संधीत रूपांतर केलं. ज्या देवेंद्र फडणवीसांना लोक हुशार मानतात ते शरद पवारांच्या एका छोट्या चालीपुढे कसे हतबल झाले हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येईल.
साहेबांनी हे सिद्ध केलं की राजकारण हे फक्त आकड्यांचं नसतं, तर ते माणसं जोडण्याचं आणि वेळ ओळखण्याचं असतं. महायुतीचा पाठिंबा मिळवून साहेब जेव्हा पुन्हा एकदा संसदेत पाऊल ठेवतील, तेव्हा तो केवळ एका खासदाराचा विजय नसेल, तर तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि साहेबांच्या जिद्दीचा विजय असेल. मित्रांनो, ही होती शरद पवार साहेबांच्या पडद्यामागच्या हालचालींची खरी गोष्ट. याला म्हणतात राजकारण, जिथे शत्रूसुद्धा मित्र बनतो आणि मित्र कधी शत्रू होतो ते कळत नाही. पण या सगळ्या खेळात एकच माणूस कायम अजेय राहिला आहे, तो म्हणजे शरद पवार. मित्रांनो, आता जे तुम्ही ऐकलं ना, तो तर फक्त एक ट्रेलर होता. पण खरी मेघ कुठे आहे माहितीये का? लोक म्हणतात साहेब थकलेत, साहेबांचं वय झालंय. पण अरे, ज्या सूर्याने 50 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाला ऊब दिली, तो सूर्य मावळ वाळायच्या आधी असा काही प्रकाश देतो की समोरच्याचे डोळे दिपून जातात. आज जे काही घडले त्याकडे फक्त राजकारण म्हणून बघू नका. ही एक मास्टर क्लास आहे. 84व्या वर्षी जेव्हा एखादा माणूस हॉस्पिटलच्या बेडवरून सूत्र हलवतो आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांची झोप उडवतो, तेव्हा समजायचं की बाप अजून जिवंत आहे. अनेकांना वाटलं होतं की दादा गेले, आता राष्ट्रवादी संपली. सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री झाल्या म्हणजे साहेबांचा पत्ता कट झाला. पण साहेबांनी काय केलं? त्यांनी घरातली लक्ष्मी सत्तेत बसवली आणि बाहेरून रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला. याला म्हणतात श आणि मात. ज्यांना वाटलं होतं की साहेबांना संपवू, त्यांनाच आता साहेबांच्या नावाचा जप करावा लागतोय. हे साहेबांची ताकद आहे की साहेबांची दहशत, हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. हे जे काही सुरू आहे ते फक्त सत्यासाठी नाहीये, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा आहे. साहेबांनी दाखवून दिलं की शरद पवार हे फक्त एक नाव नाही, तर तो एक विचार आहे जो कधीच म्हातारा होत नाही. शेवटी जाता जाता एक सांगेन, राजकारणात गणितं मांडणारे खूप आले आहेत आणि गेले आहेत, पण ज्याला गणिताच्या पलीकडे दिसतं तोच खरा जनता राजा असतो. आज साहेब राज्यसभेवर जाणार ही बातमी नाहीये, तर साहेब पुन्हा एकदा किंग मेकर होणार. ही काय दगडावरची रेग आहे? तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे की अजूनही साहेबांची निवृत्ती व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? मनात जे काही असेल ते स्पष्टपणे कॉमेंटमध्ये लिहा. आणि हो, साहेबांच्या या खेळीबद्दल तुमचं काय मत आहे? साहेबांचा नाद करायचा नाही हे वाक्य तुम्हाला पटतंय का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या या चाणक्याची खरी शक्ती सगळ्यांना कळेल. जय महाराष्ट्र.